उपीट वगैरे सगळं रेडी आहे, पण मला चमचा नाही सापडत आहे. इथे आणल्यापासून हे तुम्ही सामान काढले परत टाकले, काढले परत टाकले. 1 वर्ष इथे राहून आय हॅव लर्न्ड हाऊ टू मॅनेज स्मॉल स्पेसेस अँड कीप अ लॉट ऑफ स्टफ. लाईक दिस इज द बॅग देन. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल अ गर्ल विथ कर्ल्स. मी साक्षी आणि आज आहे सॅटर्डे. आज आम्हाला सुट्टी असते, सो आज मी दिवसभर चिल करणार आहे. नॉट लाईक चिल बट मला आजपासून सुरू करायचं आहे अनपॅकिंग वगैरे सगळं लावायचं. फायनली ग्रीन सिग्नल मिळाला आहे, काही प्रॉब्लेम नाही. आता मी लावू शकते माझी रूम. ह्यांच्या सिस्टीम्सचा इतका प्रॉब्लेम आहे ना सततच, आणि लाईक वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये. माझं आणि एका मुलीचं नाव लिस्टमध्ये नव्हतं हॉस्टेलच्या रूमच्या अलॉटमेंटमध्ये. माझ्या रूममेटचं नाव क्लास अटेंडन्सच्या लिस्टमध्ये नाही आहे. जाऊ दे, काय बोलायचं. सो लेट्स स्किप टू द गुड पार्ट. असं करत आपण आता आजपासून सुरू करूयात हॉस्टेल रूम ऑर्गनायझेशन. मी आत्ताच उठले म्हणून माझा आवाज जरा विचित्र येतो आहे. 9-10 झालेत. मला जाग बऱ्याच वेळपासून येत होती, पण मी आता उठले. इफ यू नो वॉट आय मीन. आवरून झाल्यावर, फ्रेश वगैरे झाल्यावर, आणि मग आपण नाश्ता बनवणार होतो आज. खायला नाही जाणार होत, कारण माझ्या आईने मला प्रीमिक्सेस दिले आहेत. तुम्ही जर ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला माहिती असेल. आय एम सॉरी, माझ्या डोळ्यात काहीतरी गेलं आहे म्हणून मी सारखं डोळ्याचं होती. सो माझ्या आईने प्रीमिक्सेस दिलेत मला. केस गेला होता माझा डोळ्यात, काहीच. फाईन. सो ॲज आय वॉज सेइंग, माझ्या आईने मला प्रीमिक्स वगैरे दिले, आणि तिचं असं म्हणणं आहे की उपीटवालं जे आहे ते जरा लवकर संपव, कारण खराब होऊ शकतं लवकर. सो या, आता मी आंघोळ करते, ब्रश करते, फ्रेश होते छान एकदम, आणि मग नाश्ता बनवते. चहा हवा आहे मला ॲक्च्युली. बघू आपण त्याचं काय करायचं ते. So yeah, let's go. सो माझं स्किन केअर वगैरे करून झालं आहे, आंघोळ पण करून झाली आहे. आता मी नाश्त्याची तयारी करते. आय विल शो यू गाईज वॉट आय एम डुईंग. वेट अ मिनिट. ओके, सो उपीट वगैरे सगळं रेडी आहे, पण मला चमचा नाही सापडत आहे. सो मी तो आता माझ्या बॉक्समध्ये तो शोधते आहे. भूक लागली आहे मला जाम. माझी आई पण माझ्यावर हसत होती, कसं रे तुम्हाला हे नाही ते नाही, म्हणजे नाही का सगळं व्यवस्थित ॲडजस्ट नाही होता येते अजून तरी असं. सो या, चमचे सापडल्यास नीट दिसते का मी, चमचे सापडल्यास नाश्ता करण्यात येईल. माझा चमचा
फोनचं मला असं वाटतं कुठलं तरी बॅगेत आहे, त्यामुळे ते काय तर मला सापडणार नाही आणि मला भूक लागली. सो मी आता अशीच हाताने खाणार. ओके, सो आय एम डन ईटिंग आणि आता मी आवरायला घेणार आहे फायनली सगळं. आणि जसं जसं प्रोग्रेस होत राहील तसं तसं ऑब्व्हियसली तुम्हाला कळेलच. आणि लवकरच मला तुमच्यासाठी हे आणायचं आहे, काय म्हणतात त्याला, रूम टूर द्यायची आहे. तुम्ही बघताय, पण तरी एक प्रॉपर ऑफिशियल टूर जेव्हा सगळं असं सुंदर दिसत असेल तेव्हाचं मला तुम्हाला दाखवायचं आहे. सो या, लेट्स गेट स्टार्टेड विथ द ऑर्गनायझेशन फायनली. So now what I'm going to do is I'm going to segregate everything in sections also. माझ्याकडे वेळ पण आता कमी आहे. 2 वाजता मला आज आउटिंगसाठी जायचं आहे. इट्स 11:30 राईट नाव अँड आय हॅव टू बी क्विक नाव, कारण मला असं सगळं बेडवर सोडून नाही जायचं आहे. सो आय एम गोइंग टू बी व्हेरी क्विक. मी एकतर रेकॉर्ड करायला विसरली जेव्हा मी हे सगळं काढत होते. सो आय एम गोना सेग्रिगेट एव्हरीथिंग, सगळं सेक्शन्समध्ये ठेवणार. सो इट विल बी व्हेरी इझी फॉर मी टू पुट एव्हरीथिंग इन द कबर्ड. ऑल्सो त्या शेल्फमध्ये सामान जाईल आणि इथे पण नीट व्यवस्थित सामान येईल. सो या, लेट्स डू दॅट रिअल क्विक. ओके गाईज, सो द अपडेट इज मी सगळा खालचा फरशीवरचा पसारा काढून बेडवर टाकला आहे. जस्ट बिकॉज आता लाईक 12:15 झाले आहेत. 1 वाजता मला आवरून खाली जावंच लागेल आणि 2 वाजताची बस आहे आउटिंगची. सो आय हॅव टू बी रेडी. हे सगळं मी उचलून बेडवर ठेवले कारण आता झाडून पुसून घ्यायला येतील सगळे मावशी वगैरे इथल्या. सो माझी अशी इच्छा आहे की आज जरा फरशी क्लीन व्हावी, कारण जरा धूळ होते इथे. बॅकसाईडला कन्स्ट्रक्शन वगैरे पण चालू आहे म्हणून. सो हे वरचं फक्त आता ही बॅग बिचारी इथे आणल्यापासून हे मी सामान काढले परत टाकले. सो जेवढं बुक्स वगैरे जेवढं फ्लॅट गोष्टी त्यात टाकते ते त्या टाकून असं कोपऱ्यात ठेवेन, म्हणजे खूप शॅबी पण न वाटणार आणि खूप असं सामान असं उघडं असंही नाही दिसणार. तेवढं करून मग मी आवरायला घेईन. अँड आउटिंग पूर्ण नाही दाखवणार मी आज तुम्हाला, थोडंफार दाखवेन. सो या, लेट्स गो. ओके, सो मी हे असं सगळं कोपऱ्यात ठेवून दिलं आहे. प्लीज एक्सक्यूज द लॅपटॉप, मी व्हिडिओज बघत होते त्याच्यावरती. सो हे असं सगळं झालेलं आहे. ऑल्सो मी माझं कपाट जरा छान यावेळी ऑर्गनाईज केलं आहे. 1 वर्ष इथे राहून आय हॅव लर्न्ड हाऊ टू मॅनेज स्मॉल स्पेसेस अँड कीप अ लॉट ऑफ स्टफ. सो तुम्हाला जर इच्छा असेल की मी माझं वॉर्डरोब पण तुम्हाला दाखवावं तर प्लीज मला कमेंट करून सांगा, मी नक्की करेन. आणि आता असं काही जास्त काम राहिलेलं नाही आहे माझं. मला फक्त आजचा जो व्हिडिओ आहे त्याला व्हॉइस ओव्हर द्यायचा आहे आणि तो शेड्यूल करायचा आहे. दॅट्स इट. सो आता आपण पटकन ते करणार आहोत. इट्स ऑल लाईक 12:25. सो एक 10 मिनटाचंच काम राहिलं आहे. एडिट काल रात्रीच झालं आहे. आज व्हॉइस ओव्हर करून शेड्यूल करून टाकते आणि मग आपण आवरायला घेऊयात. 15 ते 20 मिनटात होऊन जाईल. सो या, लेट्स डू दॅट. I'm ready and this is what my bag looks like. This is what my outfit looks like. So आता आपण जाऊया, जेवूया आणि मग निघूया आउटिंगसाठी. लेट्स गो. बॅक. मी आंघोळ पण केली छान गार पाण्याने
आणि कपडे धुतले. आणि माझे केस चुकून कपडे धुताना ते आय गेस शावरवरती होतं. मला नळ चालू करायचा होता, शावर चालू झालं तर मी जरा भिजले कपडे धुताना. बट दॅट्स ओके, थोड्या वेळात सुकतील. एवढंच भिजलं आहे, सुकून जाईल. बट या द अपडेट इज जसं सोडून गेलं ते सगळं तसंच आहे. मी आज बाहेर घेते, सो म्हणजे काहीच नाही घेतलं आहे ऑनेस्टली. फक्त एक हे मिस्टर DIYमधनं फोल्डेबल बास्केट घेतली आहे. इट्स जस्ट फॉर 264 रुपीज. छान आहे ही, स्टडी. एक सेकंड. सो ह्या बास्केटमध्ये ॲक्च्युली मला माझं बॉटमवेअर ठेवायचं आहे आणि जी दुसरी प्लास्टिकवाली बास्केट आहे त्यात मला माझं एक्स्ट्राचं सामान ठेवायचं आहे. सो या, आय एम गोना डू दॅट. जास्तच थकली आहे, सो आय डोंट नो की मी खरंच हे सगळं करेन आत्ता का उद्या. बट या, वी विल सी. थोडा वेळ बसते आरामात आणि मग जर मी खरंच काही केलं ऑर्गनायझिंग तर तुम्हाला दाखवते. नाही तर मग आपण भेटूया डिरेक्टली उद्या. सो टुडे आय एम फायनली डन विथ ऑल द ऑर्गनायझिंग. फक्त मी तुमच्यासोबत ऑर्गनायझिंगचा पार्ट शेअर केला आहे कारण माझी अशी इच्छा आहे की जे मी ट्रान्सफॉर्मेशन्स किंवा डेकॉरचे शॉर्ट्स टाकेन तो तुम्ही नक्की बघावेत. हॉस्टेल डायरीज म्हणून प्लेलिस्ट ऑलरेडी मी बनवली आहे, सो ती चेक नक्की करा. तिथे सगळे हॉस्टेलचे रिलेटेड व्हिडिओज एकदमच तुम्हाला भेटतील. अँड आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. नसेल जरी काही आवडलं तरी मला कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.